नमस्कार. आपण कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला एक अशी अदृश्य शक्ती आहे जी आपल्या स्मार्टफोनपासून ते मोठ्या शहरांना वीज पुरवणाऱ्या जनरेटरपर्यंत सगळं काही चालवते? ही शक्ती आहे विद्युत चुंबकत्वाची. चला तर मग आज आपण या अदृश्य शक्तीमागे दडलेलं विज्ञान सोप्या भाषेत समजून घेऊया आणि वीज व चुंबकत्व यांच्यातल्या या नात्याचा शोध घेऊया. तर आपला आजचा प्रवास सुरू होणार आहे एका अपघाती शोधापासून ज्याने विज्ञानाची दिशाच बदलली. त्यानंतर आपण बघू की हे अदृश्य क्षेत्र नक्की कसं काम करतं. मग आपण शिकू की या शक्तीला कामाला कसं लावायचं. आणि मग एका मोठ्या ट्विस्टमध्ये चुंबकापासून वीज कशी तयार करायची ते पाहू. आणि शेवटी आपण निसर्गाच्या एका मजेशीर नियमाबद्दल आणि त्यावरून चालणाऱ्या आजच्या तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेऊ. चला तर मग थेट जाऊया 1819 सालामध्ये. कल्पना करा, एका वर्गात एक अगदी साधा प्रयोग सुरू आहे. पण त्यातून जे घडलं ते अनपेक्षित होतं आणि त्याने सर्व काही बदलून टाकलं. हन्स क्रिश्चियन ओस्टेड नावाचे शास्त्रज्ञ त्यांच्या वर्गात प्रयोग दाखवत होते. त्यांनी एका तारेतून वीज पाठवली आणि काय आश्चर्य, जवळच ठेवलेल्या कंपासची सुई चक्क हलायला लागली. तो एक साधा पण अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. तो पहिला पुरावा होता की वीज आणि चुंबकत्व या दोन पूर्णपणे वेगळ्या वाटणाऱ्या शक्तींमध्ये एक खूप खोलवरचा संबंध आहे. बरं, आता संबंध तर सिद्ध झाला, पण मग शास्त्रज्ञांना प्रश्न पडला की हे नवीन चुंबकीय क्षेत्र नक्की दिसतं कसं, ते कसं वागतं आणि त्याचे नियम काय आहेत, हे समजून घेणं हे पुढचं मोठं आव्हान होतं. हे जे अदृश्य क्षेत्र आहे ना, ते तारेभोवती पसरलेल्या समकेंद्रीय वर्तुळांसारखं असतं. आपण कधी लोखंडाचा कीस टाकला की कसे सुंदर गोलाकार पॅटर्न तयार होतात, अगदी तसंच. आणि ही वर्तुळाकार शक्ती तारेच्या जितकी जवळ असेल तितकी जास्त शक्तिशाली असते आणि जसजसं आपण दूर जाऊ तसतशी ती कमी होत जाते. पण मग ह्या वर्तुळांची दिशा कशी ओळखायची, डावीकडे की उजवीकडे? यासाठी एक भारी आणि सोपी ट्रिक आहे, उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. असं समजा की आपण ती तार उजव्या हातात पकडली आहे आणि आपला अंगठा विजेच्या प्रवाहाच्या दिशेने आहे. तर आपली जी वळलेली बोटं आहेत ती चुंबकीय क्षेत्राच्या वर्तुळांची दिशा दाखवतात. अगदी सोप्पं आहे. चला, आता हे सगळं समजून तर घेतलं, पण या अदृश्य शक्तीचा उपयोग कसा करायचा, याला कामाला कसं लावायचं? कारण ही शक्ती फक्त एक वैज्ञानिक संकल्पना नाहीये, तर तिच्यातून आपण खरं काम करून घेऊ शकतो. इथे खरी गंमत सुरू होते. फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाने हा नियम म्हणजे जणू काही वीज आणि चुंबकत्वापासून गती निर्माण करण्याची एक जादूची किल्लीच आहे. जर आपली तर्जनी म्हणजे पहिलं बोट चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवत असेल, मधलं बोट प्रवाहाची दिशा दाखवत असेल, तर आपला अंगठा तारेवर कोणत्या दिशेने जोर लागेल किंवा गती निर्माण होईल हे दाखवतो. आजची प्रत्येक विद्युत मोटर याच साध्या तत्वावर चालते. पण हे जे बल आहे ते अजून शक्तिशाली कसं बनवायचं? उत्तर अगदी सोपं आहे. त्या सरळ तारेला घ्या आणि तिचं एक वेटोळं बनवा, म्हणजे कॉईल, ज्याला आपण सोलेनॉइड म्हणतो. असं केल्यामुळे काय होतं की चुंबकीय क्षेत्र त्या कॉईलच्या आतमध्ये एकत्र येतं आणि खूपच जास्त शक्तिशाली बनतं. आज आपण सर्वत्र वापरत असलेले शक्तिशाली विद्युत चुंबक याच प्रकारे बनवले जातात. आता आपण आपल्या कथेच्या एका अशा वळणावर आलो आहोत जिथे सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. आणि या ट्विस्टचा हिरो आहे मायकल फॅरेडे नावाचा एक महान शास्त्रज्ञ, ज्याने एक असा प्रश्न विचारला ज्याने आपलं जग कायमचं बदलून टाकलं. त्यांनी एक अगदी साधा पण खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न विचारला. जर विजेमुळे चुंबकत्व तयार होतं तर मग याच्या उलट शक्य आहे का? म्हणजे चुंबकत्वामुळे वीज तयार होऊ शकते का? हा एक साधा वाटणारा प्रश्न होता, पण त्याचं उत्तर जगाला बदलणारं होतं. आणि याचं उत्तर होतं एक मोठा हो. फॅरेडे यांनी हे शोधून काढलं की बदलणारं चुंबकीय क्षेत्र, हो, बदलणारं हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. तारेच्या कॉईलमध्ये वीज निर्माण करू शकतं. स्थिर चुंबक काहीही करणार नाही, पण जर आपण चुंबकाला तारेच्या कॉईलजवळ हलवलं किंवा कॉईलला चुंबकाजवळ हलवलं तर वीज तयार होते. आता ही वीज निर्माण करण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत. पहिला आहे डायनॅमिक इंडक्शन, म्हणजे वाहक स्वतः चुंबकीय क्षेत्रात फिरतो, जसं मोठ्या जनरेटरमध्ये होतं, जे आपल्या शहरांना वीज देतात. आणि दुसरा आहे स्टॅटिक इंडक्शन, जिथे वाहक स्थिर असतो पण त्याच्या आजूबाजूचं चुंबकीय क्षेत्र बदलतं, जसं आपल्या घरातल्या किंवा रस्त्यावरच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये होतं. तर आपण चुंबकापासून वीज तर बनवू शकतो, पण निसर्गात कोणतीही गोष्ट इतक्या सहजासहजी मिळत नाही. इथे एक छोटासा नियम आहे जो या बदलाला विरोध करतो. याला म्हणतात लेन्झचा नियम. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जी वीज तयार होते ना, ती इतकी हट्टी असते की ती स्वतःला निर्माण करणाऱ्या बदलालाच विरोध करते. जणू काही निसर्गाचाच एक प्रकारचा हट्टीपणा आहे हा. म्हणूनच फॅरेडेच्या नियमाच्या समीकरणात एक वजा चिन्ह आपल्याला दिसतं, जे हा विरोध दर्शवतं. चला,
आता बघूया की वेगवेगळे पदार्थ ह्या चुंबकीय क्षेत्राला प्रतिसाद कसा देतात. समजा आपल्याकडे एक स्पंज आहे आणि आपण तो दाबून पाणी बाहेर काढतोय. आपण जितका जास्त जोर लावू म्हणजे H, तितकं जास्त पाणी बाहेर येईल म्हणजे B. पण एका क्षणी तो स्पंज पूर्णपणे पिळला जाईल. त्यानंतर तुम्ही कितीही जोर लावा, पाणी येणार नाही. पदार्थांचंही तसंच होतं. ते चुंबकीयदृष्ट्या सॅच्युरेट होतात. पण खरं सांगायचं तर गोष्टी इतक्या सरळ नसतात. पदार्थांना एक प्रकारची चुंबकीय मेमरी असते. म्हणजे आपण चुंबकीय क्षेत्र उलटवलं तरी ते लगेच प्रतिसाद देत नाहीत. या ओढाताणीमध्ये थोडी ऊर्जा उष्णतेच्या रूपात वाया जाते. हे अगदी आपण एखाद्या पेपर क्लिपला सारखं पुढं मागं वाकवत राहिलो तर ती गरम होते ना, अगदी तसंच आहे हे. चला आता आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. आता आपण बघूया की हे इंडक्शनचं तत्व आधुनिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये कसं काम करतं, म्हणजे या कॉइल्स एकमेकांशी आणि स्वतःशी कशा बोलतात ते. पहिली गोष्ट आहे सेल्फ इंडक्शन. म्हणजे जेव्हा एका कॉइलमधून वाहणारा करंट बदलतो तेव्हा ती कॉइल स्वतःच त्या बदलाला विरोध करते. यालाच इलेक्ट्रिकल इनर्शिया किंवा विद्युत जडत्व म्हणतात. जशी एखादी जड वस्तू आपल्या जागेवरून हलायला विरोध करते तशीच ही कॉइल तिच्यातून जाणाऱ्या करंटमधल्या बदलाला विरोध करते. आणि सगळ्यात शेवटी म्युच्युअल इंडक्शन. इथे तर कमालच आहे. एका कॉइलमधला बदलणारा करंट त्याच्या जवळ ठेवलेल्या दुसऱ्या कॉइलमध्ये करंट तयार करतो. आणि गंमत म्हणजे या दोन्ही कॉइल्स एकमेकांना अजिबात स्पर्श करत नाहीत. त्यांचा संपर्क फक्त त्यांच्या चुंबकीय क्षेत्रामुळे असतो. आपलं वायरलेस चार्जिंग आणि मोठे ट्रान्सफॉर्मर याच जादुई तत्वावर चालतात. तर बघा, आपला प्रवास एका कंपासच्या सुईच्या छोट्याशा हलण्यापासून सुरू झाला आणि आज आपण अशा जगात आहोत जे पूर्णपणे या अदृश्य शक्तींवर चालतं. यातून एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळते की कधीकधी सर्वात मोठे शोध अगदी अनपेक्षित क्षणांमधूनच जन्माला येतात. आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की विज्ञानाच्या जगात पुढचा असा कोणता मूलभूत संबंध आहे जो शोधला जाण्याची वाट पाहतोय आणि जो आपलं जग पुन्हा एकदा बदलून टाकेल.